नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रातल्या एका मुद्द्याविषयी आपण 3 टप्प्यामध्ये चर्चा करूया. पहिला टप्पा जो आहे तो अर्थातच किरण लोहार, मी ज्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित आहे तिथे काल त्यांना 25,000 रुपयाची लाच घेत असताना पकडलं. आता आमचा मुद्दा पहिल्या टप्प्यातला असा आहे की या जिल्हा परिषदेचे CEO आहेत ज्यांची चांगली प्रतिमा आहे, श्री दिलीप स्वामी, यांच्याकडे ज्या वेळेला किरण लोहार यांच्या संदर्भातल्या मुळात तक्रारी आल्या, कारण त्यांची अतिशय वादग्रस्त अशी कारकीर्द होती कोल्हापूर आणि रत्नागिरीतली. एक पॉलिटिकल नेक्सस आहे आणि ज्याचा वापर करून आपण काहीही करू शकतो असं मानणारा किरण लोहारसारखा एक या शिक्षण व्यवस्थेतला एक अधिकारी वर्ग आहे. तो जरा पहिला भाग. दुसरा भाग असा झाला की हे जे शिक्षक संघटनांचे विविध प्रतिनिधी आहेत, मला यांच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या भ्रष्टाचाराचं स्वरूप आहे ते काय आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो असा आहे की या शिक्षण व्यवस्थेला जर सुधारायचं असेल तर नॉन पार्टिझन, म्हणजे पार्टी, तुमची राजकीय विचारधारा याच्याही बाहेर जाऊन तुम्हाला विचार करायची ही वेळ आलेली की नाही. कारण शिक्षण क्षेत्र आणि इतर ठिकाणच्या क्षेत्रामधल्या भ्रष्टाचाराची तुलना करत असताना पिढी घडवण्याचं काम हे माझे शिक्षक मंडळी करत असतात. सो सुरुवातीला आफताब, मला तर हे किरण लोहारबद्दल, एक तर सर तुम्ही तुमचं नाव सांगा. किरण लोहारबद्दल आम्ही जे काही सांगत होतो महाराष्ट्राला ते हेच सांगत होतो ना की हा अतिशय भ्रष्ट अधिकारी आहे. सर तुमचं नाव? मी शामराव भिकाजी जवंजाळ, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना. हे जी कालची जी घटना घडलेली आहे ती अतिशय खेदजनक आहे. खेद कशाचा? पैसे घेता तुम्ही, खेद कशाचा? खेद कशाचा सांगतो की ह्या जी महाराष्ट्रामध्ये जे अँटी करप्शन ब्युरोचे जे काम झालेलं आहे, अँटी करप्शनमध्ये लोहार, कांबळे, गायकवाड अशाला अडकवलं जात आहे. पण ह्या जिल्हा परिषदमध्ये एक मस्तवाल अधिकारी, बाबर नावाचा शिक्षण अधिकारी, हे फार लगेच डायव्हर्सिफाय करू नका. मला माहिती नाही की तुम्हाला हे आतला आपला जी घडलेली घटना आहे ते एका विशिष्ट शिक्षण अधिकाऱ्याबद्दल आहे आणि तुम्ही असं म्हणताय की त्याला अडकवलं जात आहे. नाही, अडकवलं जात म्हणत नाही मी, अडकवलं जात आहे असं म्हणत नाही. पण नाही, तर हे जी घटना आहे ते केलेलं काम अतिशय चुकीचं आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी या मताचा आहे. चुकलाय त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमच्यातला सामान्यातलं सामान्य शिक्षक, परवाच एक लोहार साहेबांनी एका शाळेला व्हिजिट केली, सुशीलनगर शाळा, उत्तर सोलापूर तालुक्यातली. त्या ठिकाणी पूर्णपणे त्या शिक्षकाला पॅरेलाइज झालेला होता. 2 हातानं त्याला लिहिता येत नव्हतं, नीट व्यवस्थित बोलता येत नाही. म्हणून शासनाने, आयुक्त साहेबांनी त्यांना काय सांगितलं की हलकं काम द्या. ते न देता त्यांना काय केलं की शाळेवर थांबायला लावलं. त्यांनी काय केलं की बाबा मुलांचं नुकसान न होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दुसरा DEDचा शिक्षकाला हाताशी घेऊन काम करत होता. हे त्याचं न पाहता डायरेक्ट त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करण्याचा प्रयत्न. असं आहे की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना असं वाटू शकतं की मी आयुष्यात कधी किरण लोहार यांना भेटलेलं नाहीये. श्री रणजित डिसले यांच्याबद्दलची आमची भूमिका अशी आहे की व्यक्ती म्हणून आम्ही रणजित डिसले यांच्याकडे पाहिलेलं नाहीये. त्यांच्या कामाबद्दल आम्ही बोलत होतो. कदाचित रणजित डिसले यांनी जे काही केलं असेल त्यात काही तांत्रिक चुका असू शकतात, तो चौकशीचा भाग आहे. पण इथे आपण जे बोलत आहोत तो किरण लोहार ह्या व्यक्तीबद्दल बोलत नाही आहोत, राईट? त्याच्या माध्यमातून जे काही सुरू आहे, पण तरीही व्यक्ती म्हणून हम उसको निकाल नाही सकते. सर पूर्ण नाव सांगा. महेश विठ्ठल क्षीरसागर. सर काय प्रश्न काय आपला? किरण लोहार ह्याच व्यक्तीबद्दल आपण आता पहिल्यांदा बोलू. सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये आज जी घटना, काल जी घटना घडली आहे ती खेदजनक आहे. हे व्हायला नको होतं. ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या पकडायला नको होतं. नाही, त्यांच्याकडून असं वर्तन घडायला नको होतं. त्यांनी गेल्या 12-14 महिन्यात इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलं कामकाज केलेलं आहे अशी प्रतिमा निर्माण झाली. असं झालं की त्यांनी चुकून पहिल्यांदा पैसे मागितले आणि मग ते पकडले गेले, असं झालंय का? ते नाही, त्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही, मत मांडू शकत नाही. पण जे झालंय ते चुकीचं झालं एवढं मात्र ठामपणे म्हणू शकतो. सर बोला, तुमचं नाव? माझं नाव जमीर शेख. मी बच्चू कडू साहेबाबरोबर प्रहारमध्ये काम करतो, जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून. खरं म्हणजे आता जवंजाळ सरांनी सांगितलं की लोहार साहेब, अशा नालायक लोकांना साहेब म्हणणं सुद्धा योग्य नाही आहे. कारण आपण ऐका ना सर, आणि तुम्ही शिक्षक आहात, ऐका तुम्ही शिक्षक आहात, माझी काही इथे वैयक्तिक, अरे एक मिनिट ऐका, तुम्हाला महाराष्ट्र बघणार आहे, मला एडिट करण्याची वेळ येऊ देऊ नका. आपण कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही साहेब. खरोखरच शिक्षण खाता म्हणजे जसं आपण भारताचा भविष्य शिक्षकांच्या हातात देतो तसंच त्या शिक्षकांना. किरण लोहार बद्दल मला आधी सांगा. हा किरण लोहार याच्या संदर्भात काल जी कारवाई झाली, खरोखर जी यापूर्वीच कारवाई होणं अपेक्षित होतं. आणि या संदर्भात राज्याचे उपसंचालक असतील,
राज्यातील महत्वाचे जे अधिकारी सचिव पदाचे असतील किंवा आपले दिलीप स्वामी सीओ असतील यांच्याकडे सुद्धा अनेक साहेब तक्रारी होत्या. अशा तक्रारीकडे कानाडोळा केला गेला, जाणून बुजून दुर्लक्ष केलं गेलं. हे दुर्लक्ष का झाला, ह्यांचे सुद्धा हात त्यात सामील आहेत का याची सुद्धा आता तपासणी होणं गरजेचे आहे. मी आधीच सांगितलं की मी 3 टप्प्यामध्ये चर्चा करतो. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आपण किरण लोहार यांचाच कारभार बघूया. नमस्कार, मी रवींद्र जेटगी, जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक सहकार संघटना. काल झालेल्या घटनेचा निषेध करत असताना इतरांनी सुद्धा या गोष्टीतून बोध घ्यावा आणि सामान्य शिक्षकाची कामं ही चांगल्या पद्धतीने व्हावी ही अशी सामान्य शिक्षकाची अपेक्षा. ड्रायव्हर आपण त्या मुद्द्यावर बोलूया, पण आधी मला किरण लोहार हेच समजून घ्यायचे. खरं जी गोष्ट झाली, सापडला तो चोर आणि जे सापडत नाहीत ते साधू, अशा पद्धतीचं जर कामकाज होत असेल तर प्रत्येक चुकीचं काम करणाऱ्याला ज्या त्या सिस्टीमने पकडण्याचं काम केलं पाहिजे आणि लोकांनी सुद्धा तशा पद्धतीचं पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे जर चुकीचं काही घडत असेल तर. ठीक आहे सर, आप शिक्षक, हां बोला सर, पूर्ण नाव सांगा. मी सुजित कुमार काटमोरे, प्रहार शिक्षक संघटना जिल्हा सचिव आहे. कालची जी घटना झाली ते सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक घटना आहे. अशा प्रकारच्या घटना घडायला नाही पाहिजेत. हे शिक्षण विभागामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे. परंतु किरण लोहार साहेबांच्या माध्यमातून ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हापासून त्यांनी आलेले आहेत तेव्हापासून त्यांची कारकीर्द, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं वागणं असेल, त्यांच्या व्हिजिट देऊन शिक्षकांना, मी बऱ्याच वेळा त्यांना असं बघितलेलं आहे की जो शिक्षक त्यांनी भेटायला जातो तू इथं का आला, पहिले त्यांचा प्रश्न असतो. आणि पहिले जी एक आजचा पगार कपात करा, तो का आला इथं, कशासाठी आला, त्याला काय यावं लागलं, या गोष्टींची त्यांना अजिबात काही पडलेलं नसतं. आजपर्यंत आमच्या संघटनेचा अनुभव आहे. कालची जी घटना घडली ते पण असं आहे की शिक्षक संघटनेचे काही लोक हे त्यांच्या शाळेचं काम सोडून शाळेच्या ह्या जिल्हा परिषदेच्या आवारात जर फिरत असतील तर ते किरण लोहार यांनी प्रश्न विचारणं अतिशय योग्य आहे. संघटनेच्या बाबतीत ठीक नाही, ऐका ना, माझा प्रश्नच वेगळा आहे की किरण लोहार हे असे काय व्यक्तिमत्व होतं की ते 25,000 रुपयाची लाच घेतात, थेट पकडले गेले. हा तर निव्वळ निर्ढावलेपणा आहे ना. 100% हा निर्ढालवेपणा आहे. आणि त्यांना याचं असं वाटलं नसेल की असं आपल्याबाबत होऊ शकेल. त्यांनी म्हणजे तसे बघितले तर अधिकाराच्या बाबतीत 25,000 रक्कम खूप छोटी आहे, लाखोचे व्यवहार होतात. पण ते एवढे निर्ढळलेले होते की त्यांना 25,000 घेताना सुद्धा काय वाटलं नसावं. सर बोला पटापट. मी महबूब तांबोळी, राज्याध्यक्ष जनसेवा शिक्षक संघटना व अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ. काल जे या कार्यालयामध्ये घटना घडलेली आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. आणि फक्त जे आहे आता साहेबांनी काही चांगले काम केलेत, परंतु या कामामध्ये कसं अडकले ते पुढची गोष्ट आहे. परंतु फक्त यांच्यावर कारवाई झाली असं नाही आहे. या कार्यालयामधील सर्व सिस्टम बदलायला पाहिजे. शिक्षक जे आहे, शिक्षकांना 3 वर्षामध्ये त्यांची बदली कंपल्सरी आहे, परंतु इथं काम करणाऱ्या लोकांना ते नियम नाही आहे. आता काही लोक 5-6 वर्ष झालं त्या कार्यालयामध्येच आहेत. आता एक मी चौकशी लावलेली आहे, त्यावेळेला शासनाने आदेश काढलेला आहे की बाबा तुम्ही जे आहे कोरोना काळामध्ये शिक्षक बंदी आहे, तर शिक्षक बंदी असताना काही प्रशासन अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्याची चौकशी करा म्हणून शिक्षणाधिकारी साहेबाकडं आदेश आलेला आहे. 6 महिने उलटले तरी अजून काही आदेश म्हणजे त्याच्यावर चर्चा न झाली आहे आणि काही कारवाई सुद्धा झालेली नाही आहे. अशी अनेक प्रकरणं आपल्याला दिसतील. रामराव शिंदे सर, मला सांगा की जसं सरांनी सांगितलं किरण लोहारबद्दल नेमकं आपलं ऑब्झर्वेशन काय संघटना म्हणून, कशा पद्धतीने बघताय? सोलापूर जिल्ह्यातली त्यांची कारकीर्द ही अल्पावधीचीच आहे. म्हणजे फार तर 16-17 महिन्याचा हा कालावधी जर बघितला तर शिक्षकांच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला हे एकीकडे आपण जरी मान्य केलं असलं तरी बरेचसे प्रश्न प्रलंबित राहिले. शिक्षकांमध्ये त्याबद्दलचा रोष फार मोठ्या प्रमाणामध्ये होता की विज्ञान विषयानंतर समाजशास्त्राचा विषय असेल किंवा इतर पदोन्नत्याचा विषय असेल त्या संदर्भात शिक्षकांमध्ये सातत्यानं रोषाची भावना होती की शिक्षकांचे प्रश्न तातडीनं सुटले पाहिजेत, ही सामान्य शिक्षकाची भावना होती. म्हणजे आज प्रामाणिकपणे शिक्षक काम करत असताना साध्या मेडिकल बिलासाठी, फंडाच्या बिलासाठी जर त्याला 6-6 महिने वर्ष थांबावं लागत असेल तरी व्यवस्था कुठेतरी बदलली पाहिजे. सर, आपण कसं बघता किरण लोहारांच्या सगळ्या कारकिर्दी? मुळात एकच आहे की ज्यांच्याकडे प्रकरणं प्रलंबित असतात 6 महिने, आज सकाळी मी गेलो तो रजा रोखी करण्याचं काय शिक्षकाचं प्रकरण आहे. रिटायर होऊन 8 महिने झाले त्यांना. तो शिक्षक वारले, त्याची पत्नी आहे, पत्नीचा रजा रोखी करण्याचा विषय प्रलंबित आहे. 8 महिने 7 महिने जर का प्रकरण प्रलंबित असेल तर शिक्षणाधिकाऱ्याच्या वरचे जे अधिकारी असतील त्यांनी कधीतरी एक देऊन दप्तर तपासणी करावी. ज्याच्याकडे पेंडिंग आहे ते पेंडिंगची कारणं जर का शोधली
तर याच्या पाठीमागच्या सगळ्या मुळाचा आपल्याला शोध लागू शकतो. प्रशासन हे गांभीर्यानं काम करत नाही म्हणून अशा प्रकारचे घटना घडत आहेत. 25,000ची घटना ही पहिली नसावी. यापूर्वी अनेक वेळा त्याने घेतलेल्या आहेत, पण हा एकटा अधिकारी सापडला म्हणून चर्चा होती. माझं म्हणणं आहे की सगळ्याच प्रकरणावरती व्हिजिलन्स नावाचा प्रकार पाहिजे. ह्या गेटवरती रजिस्टर ठेवावं, येणारा माणूस कशासाठी येतो, आलेल्या माणसाचं काम झालं की नाही हे बघण्यासाठी एक वेगळी यंत्रणा प्रशासनात असली पाहिजे, तरच असले प्रकार बंद होतील. नमस्कार, मी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचा एक प्रतिनिधी म्हणून बोलतो आहे. आता लोहार साहेब यांच्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आपण सांगितलं. त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया माझी निश्चितपणानं चांगली आहे. कालची घटना आहे त्याच्यासाठी अपवाद किंवा आमच्यासाठी शॉकेबल बाब आहे. नाही, एक मिनिट. म्हणजे मग हे आमचं दुर्दैव आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. म्हणजे मी काय व्यक्तीच्या कधीही भेटलो नाही. एकूणच त्यांच्या सगळ्या कामाबद्दलचा आढावा थोडक्यात तुमच्यासमोर मांडतोय आणि त्याच्यासाठी ती कालची घटना आम्हाला वेगळ्या पद्धतीची वाटते. त्याचं कारण असं आहे की मुख्याध्यापक त्यांनी जेव्हा 13 महिन्यापासून त्यांनी कामकाज करतात, सुरुवातीला आल्यानंतर जे मुख्याध्यापक पदोन्नतीचा विषय होता त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळला. विज्ञान पदोन्नती, मुख्याध्यापक पदोन्नती, काही बरेचसे प्रलंबित प्रश्न आहेत. समाजशास्त्रासारखा प्रलंबित प्रश्न खरं तर जिल्ह्याला विचार करायला लावण्यासारखा आहे. ह्या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीच्या संदर्भात आम्ही सगळे संघटना प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करतोय. त्या प्रश्नापेक्षा पुढं त्याचा पाठपुरावा करत असतानाच अचानकपणानं काल जी घटना आमच्यासमोर आली की ऐकायला मिळाली ती खरंच क्लेशदायक आहे. अशा पद्धतीची कोणतीही घटना तुम्हाला क्लेश झाला त्यांच्या, त्यांना अटक नाही व्हायला पाहिजे होती. नाही, क्लेश अटक व्हायला नाही पाहिजे असं नाही की असे एवढ्या चांगल्या प्रतिमा आमच्या समोर असणारा अधिकारी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार असू शकतो, ही बाब आमच्यासाठी शॉकेबल होती. आणि खरं तर शिक्षक समितीचा एक प्रतिनिधी म्हणून माझी अशी स्वतःची मागणी आहे की संबंध महाराष्ट्रभर, जिल्हाभर ही पारदर्शकतेची जी मागणी आहे शिक्षकांच्या सगळ्याच कामाबाबतीत. आता समाजशास्त्राच्या शिक्षकांचा प्रश्न एवढा गंभीर आहे. तो डायव्हर्सिफाईड नको कर. मग असं आहे की सोलापूर जिल्ह्यातले हे शिक्षक प्रतिनिधी यातले बरेच जण हे वर्तमानपत्र वाचत नाहीत असं माझं मत झालेलं आहे, किंवा ते TV चॅनलही पाहत नाहीत. कारण आम्ही सातत्यानं श्री किरण लोहार यांची रत्नागिरीमधली आणि कोल्हापूरमधली प्रतिमा काय आहे हे सांगितलं. त्यांच्या PhD बद्दल पण खूप सारे प्रश्नचिन्ह आहेत की त्यांनी ज्या संस्थेकडनं ती PhD घेतली ती बोगस आहे. आता असा प्रश्न आहे की मी पुन्हा एकदा सांगतो की ही कुठल्या एका व्यक्तीबद्दल आपण बोलतच नाही आहोत. हे शिक्षण क्षेत्र आणि इतर क्षेत्राला आपण थोडंसं वेगवेगळं करून बघायला पाहिजे. माझं त्या व्यक्तीबद्दल काहीच मत नाही आहे. बरोबर. मी दत्तात्रय कोकडे, शिक्षक भारती संघटना सोलापूर. त्यांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर माझा हा कमी दिवसाचा अनुभव आहे आणि मी ज्या वेळेला शिक्षकाच्या प्रश्नाच्या संदर्भाने त्या ठिकाणी गेलो तर सकारात्मक मला तर बाबी वाटल्या, परंतु कालचा जो विषय आहे त्याच्याबद्दल खरोखरच म्हणजे मला स्वतःला की शिक्षण क्षेत्रामध्ये असं काही घडू शकतं याच्याबद्दल मला वाईट वाटलं. आणि अतिशय शिक्षण क्षेत्र हे असं आहे की निष्प्रह, निस्वार्थ आणि समर्पित भावनेनं काम करण्याचं क्षेत्र आहे. आणि खरं मी वैयक्तिक असं म्हणेन की स्वार्थातून परमार्थ करण्याची या ठिकाणी संधी असते, परंतु आपण अशा घटना जर बघितल्या तर अतिशय त्याच्यातून वाईट अनुभव येतात आणि असं घडू नये. आणि विद्यार्थ्याचं असेल, शिक्षणाचं असेल, त्या ठिकाणी नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण अशा गोष्टीला आळा घालण्याच्या संदर्भानं आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावा एवढंच. आजच्या चर्चेतल्या दुसऱ्या भागाकडे मी येणार आहे. आता इथे मात्र सर किरण लोहार यांचा संदर्भ नाही आहे. मुळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया शिक्षक संघटना, सामान्य शिक्षक, शिक्षण क्षेत्राशी निगडीत असलेल्या बऱ्याच मंडळींनी व्यक्त केलेल्या आहेत. मग त्यात नैमित्तिक रजा मंजूर करणं असेल, तुमच्या आरोग्यविषयक मेडिकलची बिलं मंजूर करण्यासंदर्भात असेल, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यासंदर्भातलं असेल, किंवा पती पत्नींच्या एकत्रीकरणासंदर्भातल्या नियुक्त्या असतील. सो मला तर तुम्हा शिक्षकाकडनं हे समजून घ्यायचं आहे की आपण पहिल्यांदाच हे सगळं नीटच मांडूया की या भ्रष्टाचाराचं सर्वसाधारण स्वरूप तुम्हाला काय दिसतं. हा काही प्रश्न फक्त सोलापूरचा नाहीच आहे. आता आम्ही संघटनेच्या माध्यमातून 15 वर्ष झाली तर काम करतोय. खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत आम्ही बरेच विषय हातात घेतलेले आहेत. इथं माझं वैयक्तिक अनुभव एक संघटना म्हणून आपण विचारलात तर इथं प्रशासनाकडं, शिक्षण विभागात जर आपण गेलात तर माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की एकही काम बिगर पैशाच इथं होत नाही. किती पैसे आणि कुठल्या कामाला घेतो? कुठल्याही कामाला. मी एक स्पेसिफिक उदाहरण सांगतो. शिक्षणाधिकाऱ्यांनी एक आदेश काढलेला आहे, मान्यता आदेश काढलेला आहे. आउटवर्ड करून घेण्यासाठी तो क्लार्क 20,000 रुपये मागतो. दुसरं काम सांगा. दुसरं काम तुमचं कायम मुख्याध्यापक मान्यता असेल
टेम्पररी मुख्याध्यापक मान्यता आहे, कायम मुख्याध्यापक मान्यतेला 1 लाख ते 1.5 लाखाचा व्यवहार केला जातो. शालार्थ प्रकरण असतील, शालार्थ प्रकरणाला इथं 1 लाख रुपये घेतले जातात, पुण्याच्या ऑफिसला जवळजवळ 80 ते 1 लाख घेतले जातात. तुम्हाला महाराष्ट्र बघतोय आता, तेव्हा प्रतिक्रिया येणार. अशा भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत. मला आठवत नाही, ज्याला कोणाला आठवत आहे त्यांनी सांगा मला. यांनी 3 सांगितल्या, त्या सोडून याच्यामध्ये मेडिकल बिलाची कामं असतील, त्यानंतर रजा. 1 लाख रुपये मेडिकलचं बिल आहे, 10 ते 15% मागणी. नाही, तो विषय त्या विषयावर मला बोलायचं नाही, कारण तसा त्याला कारण असं आहे की मुळात शिक्षक प्रवृत्ती अशी आहे की आपलं काम जर होत नसेल तर आपण लगेच किंतु परंतु बघायला जातो. तो घेणाऱ्याची काही चूक नसेल, देणारा त्याला कारण क्षेत्रातले हे शिक्षक पण दोष आहेत, हे प्रतिनिधी आहेत म्हणून मी एक संघटना चालवत असताना असं जाणवतं, बऱ्याच शिक्षकांची कामं प्रलंबित असताना स्वतः शिक्षक होऊन आमची कामं होत नाहीत. ठीक आहे, स्वतः शिक्षक किती लाच देतात? लाच वगैरे म्हणणार मानसिकता अशी आहे लोकांची की माझं काम कसं का झालं पाहिजे, त्रास नको स्वतःला. त्रास नको म्हणून किती पैसे द्यायला लागतात? तो ज्या त्या व्यक्तीला तसं काय अनुभव आम्हाला संघटना म्हणून आलेला नाही. संघटना म्हणून आता मुळात जो प्रश्न आहे, संघटना म्हणून संघटना पदाधिकाऱ्यांकडे अशी कधी मागणी करायची डेअरिंग कुणी करत नाही. तुम्हाला येत असलेला अनुभव जो त्यांनी सांगितला आणि मलाही माहिती येतो. आम्ही संघटना म्हणून जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जातो तेव्हा अशा बाबतीत कधीच संघटना तडजोड करायचा मार्ग स्वीकारत नाही आहे. आता तुम्ही संघटनेचे प्रतिनिधी नाही आहेत, महाराष्ट्रात जे काही 1.25 लाख शिक्षक आहेत त्याचे तुम्ही प्रतिनिधी आहात. नाही, आता हे जे दर वगैरे विचारले, या दराच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांना या बाबतीत कधीच कुठल्या पदाधिकारी पदाच्या बाहेर जायला तयार नाहीत. सर, हा पुन्हा सांगतो, हा काही फक्त सोलापूर जिल्हा किंवा किरण लोहार यांच्याशी मर्यादित प्रश्न नाही आहे. मला माहिती आहे की मेडिकलची बिलं क्लिअर करण्यासाठी पैसे द्यायला लागतात शिक्षकांना. त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स खाली हेच सांगितलं शिक्षकांनी की फक्त किरण लोहारला का दोषी धरतं, हे तर सगळ्या महाराष्ट्रात सुरू आहे. बरोबर आहे. दर सांगा मला आता. दर साधारणतः 1-2 लाखाच्या पुढचं जर मेडिकल बिल असेल, 2 लाखाच्या आतलं मेडिकल बिल असेल तर जिल्हा परिषदला होतं, त्याच्या पुढचं असेल तर पुणे विभागीय आयुक्त ह्याच्याकडे जात आहे. त्या ठिकाणी देण्याशिवाय अक्षरशः 5% सुरुवात होते, 20% मागणी केली जाते. मग ते किती 10 लाखाचं असू द्या, 5 लाखाचं असू द्या. मेडिकल बिल दुसरा एक आहे की आयुक्ताकडनं आणि जे महाराष्ट्रामध्ये जो बदल्याचा जो गोंधळ घातलेला आहे, एक्झॅक्टली सर्वात महत्वाची गोष्ट, यापूर्वी ज्या बदल्या होत होत्या 4-5 वर्षापूर्वी की त्या समुपदेशन पद्धतीनं प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये होत होत्या. एकच मिनिट, या ठिकाणी मला श्रीमती पंकजा मुंडे यांना क्रेडिट द्यायचं आहे. त्यांची राजकीय विचारधारा काही असू द्या, पण त्यांच्या काळामध्ये त्या ग्रामविकास मंत्री असताना अतिशय पारदर्शी बदल्या झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. नाही, त्यावेळेस काय होत होतं की डायरेक्ट समोर समुपदेशन केलं जात होतं, पाहिजे ती शाळा मिळत होती. NICच्या माध्यमातून जे बदली प्रक्रिया झाली, माझ्याकडे स्पेसिफिक उदाहरण आहे. जे अवधूर्ती नावाचे एक शिक्षक दक्षिण सोलापूरचे आहेत, ते संवर्ग 1 मध्ये असताना त्यांना बदलीला संवर्ग 1 मध्ये ची शाळा न देता संवर्ग 2च्या माणसाला संवर्गाची 1 झालेलं आहे. NIC मध्ये त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत, त्यांच्यावरती अन्याय झाला. म्हणजे NIC मध्ये पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून, उदाहरणार्थ आता सध्याचे जे डेप्युटी डायरेक्टर आहेत उकिरडे साहेब, त्यांचे मंडळी ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये होते, बार्शी तालुक्यामध्ये, आणि ते उस्मानाबादचे शिक्षणाधिकारी होते. त्यावेळेस सुद्धा काय झालं की NICनं की नियम काय आहे की बाबा पती पत्नी जर असेल त्या जिल्ह्यातला त्यांना प्राधान्य द्यायचं, आणि नंतर असेल तर त्यांच्या अगोदर त्यांना मूळ शाळेतल्या पती पत्नीवर अन्याय करून ह्यांनी म्हणजे 2 जिल्हा परिषदला पती पत्नीचं हे धरून त्या ठिकाणी बदली केली होती. त्यासाठी आम्ही संघटनेनं आंदोलन केलं होतं. सर्वात महत्त्वाची सांगायची गोष्ट आहे की ह्या जे आत्ता जे बदल्या चालू आहेत त्या बदल्यामध्ये ह्या झेडपीमध्ये गेल्या 13 महिन्यामध्ये बदल्याचा एवढा सपाटा चालू आहे. त्या बदल्यामध्ये अक्षरशः दर आता 50,000पासून 2 लाखापर्यंतचा दर आहे. कालचं परवाचं जे तुमचं काय म्हणायचं आयुक्त कार्यालयातनं जे आलेले आहेत, मला सांगा, एक तर असं उदाहरण आहे माझं, मी असं म्हणेन ह्या जिल्हा परिषदेमध्ये एक असं उदाहरण झालंय की कमी अंतराची शाळा दाखवून जे बदली करून घेतली होती त्या ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण आयुक्त कार्यालयामध्ये तिथं 1 लाख रुपये मोजले आणि ती कारवाई. सर, मला समाधान एवढंच आहे की ABP माझ्यावरती आम्ही हे प्लॅटफॉर्म यासाठीच उपलब्ध करून दिलेलं आहे की किमान हे थांबवा ना. तुम्ही किती ह्या लोकांना अशा पद्धतीनं वेटीला धरणार आहात? बोला ना, बोला. सर्वात महत्वाचा एक विषय आहे जिल्हा परिषदमध्ये घडलेली घटना. एका शिक्षिकेची
आयुक्त कार्यालयानं एक तर त्यांनी बोगस अंतर दाखवलं होतं, त्यांच्यावर कारवाई झाली होती. 1 लाख रुपये 19 जणांनी त्या ठिकाणी वरती देऊन त्यांची बदली स्थगित करून घेतली आणि ह्या ठिकाणी 2-2 लाख रुपये एक एजंट होता आमचा शिक्षक एजंट होता. बस सर, मला ऐकायला सुद्धा आता हे होईल. आणि दर सांगा सर, दर आणि कुठल्या कामासाठी. एक मिनिट. आणि हे मला सांगायचं तात्पर्य काय, ह्या जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य शिक्षक, मी जे सांगितलं की अवधूर्ती नावाच्या शिक्षकावर अन्याय झाला, गेले 10 महिने मी टाहो फोडतोय ह्या जिल्हा परिषदमध्ये, एकदाही त्याची टिप्पणी ठेवली जात नाही, त्यानं कारण दाखवलं जातं. दुसरा रोकडे नावाचा जो शिक्षक आहे, वैयक्तिक आपण त्याला नाही, ऐका ना, मला पुढचा मुद्दा घ्या. मी येतो तुमच्याकडे. एकच मिनिट. हेमा शिंदे नावाच्या शिक्षिकेची, एकाच शिक्षिकेची एंडोर्स करत नाही, मी याला एंडोर्स करत नाही. मी मला ऐका ना, मला हे बघा, किरण लोहार यांना लाच घेताना पकडलेलं आहे. तुम्ही ज्यांची नावं घेतात त्यांच्याबद्दल मला खरंच काही माहिती नाही. हे जे काही सगळ्या सर शिक्षकांनी सांगितलं त्याच्याबद्दल आपण बोलतो. याबद्दल मी माझ्याकडे माहिती कमी आहे, कारण मी काम करत असताना अशा प्रकार माझ्या समोर तरी कधी घडलेला नाही. आणि मी स्वतः अशा विचाराचा आहे की कोणाला पैसे देऊ नये आणि घेऊ पण. हा रेट आहे, अशा पद्धतीने केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कळलेली गोष्टी काय? दर पत्रकाबाबतीत किंवा रेट बाबतीत ही खरं तर पहिल्यांदा ऐकतोय मी. संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आमची कायम भूमिका हीच असते की कुणी कुणाचा 1 रुपया घेत असेल तर संबंधित शिक्षक सोबत यायचा आणि त्याचा प्रश्न सोडवणं एवढं आमचं काम. दर हे ज्या त्या शिक्षकाच्या मानसिकतेतून, गरजेतून ठरलेले आहेत. त्यामुळे आमच्यासारख्यांच्या कानापर्यंत आजपर्यंत दर आलेले नाहीत. आता इथं जे ऐकलं आम्ही ते खरं आहे. आणि ठीक आहे की तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांचे प्रतिनिधी आहात. हो, बरोबर आहे ना. ही अशी वेळ आहे आणि असा प्लॅटफॉर्म आहे की एकदाच आम्हाला याच्यावरती चर्चा करून आणायची. सर बोला. साहेब, राज्यामध्ये शिक्षक, मी शिक्षक नाहीये, मी प्रहारमध्ये काम करतो. राज्यामध्ये शिक्षकाच्या मान्यतेपासून, जे तुकडीच्या मान्यतेपासून प्रत्येक गोष्टीला जे ना पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सोलापुरात सुद्धा हे किरण लोहारने किंवा ते बाबरने असतील, एक शिक्षकाच्या मान्यतेसाठी 4-4, 5-5 लाख रुपये जो मुद्दा मांडलाय ना, ते ठीक आहे. किरण लोहार बद्दल आपण बोलू, तो जरा मला जास्त महत्वाचा वाटतो. तुम्ही अशी भूमिका मांडलेली की सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. शॉर्ट मध्ये सांगा. राज्यामध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्याच्या संदर्भात आता सरकारनेच आता पाऊल उचलणं गरजेचं आहे. कारण का प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याची जर चौकशी केली, लाखो करोडो रुपयाची त्यांची माया सापडल्याशिवाय राहणार नाही. आणि हे पैसे कुठून आले? जर समजा एखाद्या शिक्षण अधिकाऱ्याला लाख रुपये पगार असेल तर वर्षभराचे त्याला 12 लाख रुपये पाहिजे. यांच्याकडे वर्षभरात 12 कोटी रुपये जमा होतात आणि हे इतर नातेवाईकाच्या नावाने घेतात. हे शिक्षण अधिकाऱ्याचं म्हणत नाहीये. शिक्षण खात्यातील साधा क्लार्क सुद्धा साहेब कोट्यावधी रुपयाचा मालक आहे. बच्चू कडू मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे करून घ्या. हा, नक्कीच. बच्चू कडू मंत्री झाले तर ह्यांना खेटे मारून आम्ही करून घेऊ. मला जरा तुम्हाला 2 शिक्षकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या होत्या. भ्रष्टाचाराचं किती नाही, आता बोलले ना, हे जे सगळ्या शिक्षकांनी मिळून काही रेट सांगितले, हे बघा, आपण कोणाला इथे ब्लेम करायला बसलेलो नाहीत. हे सार्वत्रिक चित्र आहे. जरी ह्या शिक्षक संघटनाच्या काही प्रतिनिधींनी सांगितलं की आम्हाला आमच्यापर्यंत आलेलं नाहीये, हे त्यांनाही माहिती आहे की हे खोटं आहे. बरोबर. आज त्यांची ती गरज आहे संघटना म्हणून, त्यांना उघड काही गोष्टी घेता येत नाही. ते शिक्षक आहेत, त्यांच्या विरोधात उद्या काही कारवाई होऊ शकते, कोणी त्यांच्यावरती लक्ष ठेवून दबाव आणला, हे सगळं मला मान्य आहे आणि माझी त्यांना पूर्ण सहानुभूती आहे. तरी मला हे विचारायला लागेल की हे जे चाललंय ते काय आहे. पैशाचा जे व्यवहार आहे त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही, त्याच्याबद्दलच बोलायचं सर. पण ऐका, पण कामं जी आहे, काही लोकांची कामं सकाळी दिली तर संध्याकाळी होते आणि काही लोकांचे 6-6 महिने होत नाही. तर ह्याची चौकशी करणार कोण? वरिष्ठाकडे तक्रार करा, तुम्ही कुठं पण तक्रार करा, कोण चौकशी करत नाही. आता तुम्हाला सांगतो, एक मान्यता दिलेली आहे, तर त्या मान्यतेची चौकशी प्रशासन अधिकाऱ्याची चौकशी लागलेली आहे. संचालकाने आदेश दिलेला आहे, तर त्यांची चौकशी कोण करावे? शिक्षण अधिकारी डेप्युटी डायरेक्टरने करावी. न करता विस्तार अधिकाऱ्याला करा म्हणून टिप्पणी दिली. बोला, काय बोलणार तुम्ही? काय बोलणार? थांबूया आपण इथे. असं आहे की बोलायचं होतं मला. सोलापूर प्राथमिक आणि माध्यमिक विभागात जे लिपिक आहेत यांची जर आपण जसं आता लोहार साहेबांचं अँटी करप्शन झालेलं आहे, तसं मी स्वतः संघटनेचा पदाधिकारी म्हणून आमच्या संघटनेच्या सभासदांच्या 2-3 महिने आम्ही केलं की ट्रॅप सक्सेस झाला नाही. तो इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं आहे. एक मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, परंतु इथला एक लिपिक आहे माध्यमिकचा, तो क्रेटामध्ये ऑफिसला येतो दररोज. तर ही संपत्ती, हा पैसा त्याकडे कुठून येतो? हे तर काय कारण असेल, कोण बोलत नसेल, परंतु मी मात्र तो जो काही करतोय त्यात तुम्ही मगाची सांगितलेलं सोडून अजून किती पैसे कशासाठी घेतो तो, किंवा तो म्हणजे व्यवस्था कशासाठी घेते? ही जी व्यवस्थाच आहे ना, प्रत्येक, मी तुम्हाला काय म्हणलं, फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलला हलायला पैसे आहेत. फाईलच हलत नाहीत पैसे दिल्याशिवाय. आणि ज्यावेळेस आमच्यासारखे संघटनेचे पदाधिकारी जातात, मग ते संबंधिताला दमदाटी केली जाते. तुम्ही संघटनेला घेऊन काय येता इथं? ठीक, मी थांबतो इथे.
आत्ताच एक बदली झाली आहे शिक्षण उपसंचालकांची. त्या शिक्षण उपसंचालकांच्या कामाबद्दल अतिशय चांगले वाईब्स हे शिक्षण विभागामध्ये आहेत, पण त्यांना कुणीतरी एका राजकीय नेतृत्वाने काहीतरी काम सांगितलं ते त्यांनी केलं नाही आणि त्यानंतर त्यांची 1 वर्षाच्या आत त्या शिक्षण उपसंचालक पदावरून किंवा संचालक आहेत आय थिंक ते, त्यांची बदली झाली. माझा मुद्दा एवढाच आहे की किरण लोहारच्या निमित्ताने आपण एकदा जरा बसूया शांतपणे आणि महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हा जो काही भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्याच्याबद्दल उघड चौकशी करायला हवी. तो जोपर्यंत थांबणार नाही आणि ते 149 वगैरे शिक्षकांना अतिरिक्त दिलेली कामं हा अजून एक वेगळा स्वतंत्र विषय आहे, ती जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यांची जी काही तुम्हाला अपेक्षित असलेली गुणवत्ता, त्यांच्यावरती असलेलं मानसिक दडपण, त्यांच्याकडनं तुम्ही त्यांच्या पगारीवर लक्ष ठेवून करत असलेलं काम हे थांबणार नाही. आणि म्हणून या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षकांना, शिक्षण व्यवस्थेशी निगडीत असलेल्या मंडळींना, शिक्षण तज्ज्ञांना, माजी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही या कमेंट बॉक्सखाली कमेंट टाका. म्हणजे आपल्याला शक्य असेल तर आपण महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्याने पुन्हा हा प्रश्न विचारू. पुन्हा एकदा सांगतो की आमचा किरण लोहार किंवा रणजित डिसले ह्या व्यक्तीबद्दलचा मुद्दाच नाही आहे. आमचा मुद्दा लार्जर आहे आणि तेवढ्याच मुद्द्याच्या परिप्रेक्षात आपण ही चर्चा घडवून आणली. माझा सहकारी आफ्ताब शेख आणि कॅमेरामन आयुब कागजीसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.